यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ, निहारिका, कंतिया मैदान, हिरानंदानी मेडोज, ठाणे. एक्झिबिशनची वेळ सकाळी 10:30 ते 2 वाजेपर्यंत आहे आणि हे एक्झिबिशन 15 जानेवारी ते 23 फेब्रुवारीपर्यंत आहे. इकडं जे वस्तू बघतोय त्या घरगुती डेकोरेशनच्या वस्तू आहेत आणि हे टेराकोटा आणि फायबरमध्ये तयार झालेल्या वस्तू आहे. आता आपण चिनी मातीकडे बघूया. इथे कोणते कोणते प्रकार आपल्याला दिसत आहे. खूपच सुंदर व्हरायटी आहे या दादांकडे पण. आणि इकडं लोणच्याची बरणी पण मला खूप छान वाटते. खूप सुंदर आहे लोणच्याची बरणी. ही बरणी पण मस्त आहे. आणि इकडं कपांची पण व्हरायटी आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे कप आहे. छान डिझाईन आहे फ्लॉवर्सची. सुंदर आहे. व्हाईटवर ग्रे कलरचं पेंटिंग आहे. खूप छान आहे. आणि हे कलरफुल तर कप मला फार आवडेल. खूपच सुंदर. वेगवेगळ्या कलर्समध्ये पण त्यांच्याकडे आहेत हे कप. हे इमोजीचे कप आहे. छान छोट्या मुलांना त्याचा शूज, डोळे सगळं सुंदर केलं ह्याचं. म्हणजे मुलं कसं दूध प्यायला थोडंसं नाटकं करतात तर हे पिऊ शकतात. ते खूपच सुंदर. मला फार अट्रॅक्शन वाटलं या कपचं. खूपच छान आहे. याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स पण आहेत. याच्यामध्ये तुम्ही सेट पण करू शकतात कारण निळ्या रंगामध्ये तुम्ही बाऊल अजून मोठा असं तुम्ही पूर्ण किचनचा सेट पण करू शकतात. तर मला हे खूप आवडलं. म्हणजे सोप केस पण आहे छान. ती पण डेकोरेट आहे. हे सोप डिस्पेन्सर पण खूप छान डेकोरेट केलं आहे. एक गोष्ट मला इकडे वाटली तर ती म्हणजे ह्या प्लेटवरचं डेकोरेशन. यांनी या प्लेटवर इतकं सुंदर पेंटिंग केलं आहे की छान घरं, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहे, सूर्य आहे. म्हणजे जसं आपण सकाळचा देखावा आपण जे करतो त्या प्रकाराने हे प्लेट रंगवली आहे. तर खूपच सुंदर आहे. आणि हा पूर्ण सेट आहे किटली आणि कपचा. हा पण छान आहे. वुडनमध्ये पण इतकं खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे डेकोरेट केलेलं आहे. इकडे मिरर आहे छान डिझाईनमध्ये. शिसमचं वूड आहे याच्यावर. शिसमच्या वूडने तयार केलेले मिरर आहेत आणि फ्लॉवर पॉटसुद्धा खूप मोठे मोठे आहेत छान. या सगळ्या डेकोरेशनच्या वस्तू मी तुम्हाला दाखवते. इकडं वुडनमध्ये पार्टिशन पण आहे. कहाँ से आए हैं? थाना से अच्छा. ये आप प्रॉपर इधर के हैं? प्रॉपर इधर। अच्छा. तो थोड़ा आप जानकारी देंगे? ये हमारे पास मसाजर है। ये नेक पे, बैक पे, कमर में बैठ के देखो अपना प्रॉपर मसाज करते हैं। आप किसी भी चेयर पे लगा सकते हैं। नॉर्मल चेयर, ऑफिस चेयर, डाइनिंग चेयर, कार चेयर, प्रॉपर मसाज करते हैं। जो बड़ा मसाज चेयर रहता है ना मॉल में वगैरह, वैसा वो काम करता है। बहुत कम्फर्ट है ये। हाँ, वो ये आप कार में भी लगा सकते हैं या अपना नॉर्मल चेयर में सोफा, बेड, काफ़ी काफ़ी यूज कर सकते हैं। बहुत अच्छा है। एकदम कंफर्ट हो गया. बैक तो एकदम ये हो जाता है. पूरा रिलीफ करता है। आपको जैसा सेट करना है वैसा सेट कर सकते हैं। ये देखो ऊपर बैठ लो, वैसा आप जैसा चाहिए वैसा आप सेट कर सकते हैं। इसका ही मल्टीपल यूज है. क्या ये मल्टीपल भी अच्छा. प्रॉपर बॉडी पे यूज कर सकते हैं। हाँ. और क्या क्या है? तो हमारे पास एक हीटिंग बैग है। दूसरा प्रोडक्ट है ये भी बाहर अपना कांस्य वाटी मसाजर निकला हुआ है ना, हाँ. प्रॉपर एक घर में यूज़ कर सकते हैं कांस्य वाटी मसाजर। इसके फ़ायदे बहुत अच्छे हैं। हीट, पूरा गर्माहट पूरा बॉडी का। हाँ, ये बहुत अच्छा रहता है. मैंने यूज़ किया है. कांस्य वाटी मसाजर। इसमें ऑयल लगाना क्या? हाँ ऑयल इसको देखे देखो ये चालू करेंगे। इसको अच्छा. तेल टूब घी लगा के आप प्रॉपर मसाज कर सकते हैं। ये आपको मैंने ट्रायल के लिए दिखाया। हाँ. तो आपका तलवे पे करना पड़ता है पैर के नीचे। हाँ. और मेन बात क्या है ये जो मशीन रहता है ये मशीन लाइट वेट है। घर में सीनियर सिटीजन भी रहे ना 75-85 साल का आदमी वो भी प्रॉपर कर सकते हैं। देखो काला काला निकल गया आपका। हाँ. उसको तेल वगैरह लगाएंगे ना तो और अच्छा होएगा। तेल टूब घी हीट पूरा ये देखो लाइट वेट है बोलिए। ये चालू करो डायरेक्ट। नहीं बहुत अच्छा है. और इसका 2 मीटर का केबल आता है। आप आराम से चेयर पे बैठ के मसाज कर सकते हैं। हाँ. और लाइट वेट है। मशीन जो रहता है ये मशीन वाइब्रेट में होता है अपने हाथ में। ये प्रॉपर कांस्य वाटी मसाज दिया हुआ है। अच्छा. और ये कैसे घर में भी कर सकते हैं? घर में करने के लिए कंफर्ट रहेगा. हाँ. ये आपको सेट चाहिए पूरा सेट भी आता है। ये एक्स्ट्रा इंडियन रहता है क्या इसमें? नहीं एक्स्ट्रा भी मिलता है ना। आपको एक्स्ट्रा चाहिए
तो एक्स्ट्रा भी मिलेगा इसमें, ऐसा कुछ नहीं। सिंगल पूरा वाटी सेट ही चाहिए, है। हाँ सिंगल वाटी चाहिए तो सिंगल वाटी भी आता है। अच्छा आप किसको फेस के लिए चाहिए तो फेस के लिए भी आप यूज़ कर ओके, सकते ओके। हो। इसमें ऑयल आता है, हाँ। कोकोनट ऑयल आता है, ये गारंटी कार्ड आता है इसमें आपको। हाँ, और उसकी और प्राइस इसका क्या है? ये वो इसका प्राइस है वैसा 5000 आपको 400 में मिलेगा। अच्छा यहाँ पे आपको डिस्काउंट करके मिलता है 2850 का। अच्छा, बहुत अच्छा। 2800 हाँ, नहीं 2800 2800। अच्छा डिस्काउंट करके ये पूरा सेट ही आता है आपको। ओके ओके, यानी 3 वाटी आती है। सिंगल वाटी चाहिए तो सिंगल वाटी भी आपको ये मिलेगा। बहुत अच्छा है, दिखाया आपने। और ये आयमा से इसको ठंडा करके लगाना है, ये पानी में फ्रीज में रखना है। अपन जब बाहर से वगैरह आता है ना, हाँ 10-15 मिनट लगा के यूज़ करो। आपको कोई डिश रहता है, जलन रहता है, हाँ, घर में आप टीवी देखते हैं, कैलकुलेटर के पास बैठते हैं, इनके लिए अच्छा है। कोई भी लगा बहुत सकता ठंडा है। है, तो मेरी थकान निकल जाती है। पूरा थका, पूरा हीट रहेगा, जलन रहेगा, आपको के नीचे ब्लैक सर वगैरह रहते हैं, उसके लिए अच्छा रहता है। अच्छा, तो इसकी कोई क्या भी लगा प्राइस सकता है? पूरा फैमिली लगा सकता है उसको। इसकी क्या प्राइस है? ये वैसा है 399 का, आपको डिस्काउंट करके आता है 250 का है आपको अच्छा डिस्काउंट करके। अच्छा, हाँ। ओके ओके। तो ये ये वेल्क्रो भी वेल्क्रो है, दिया हुआ है, हाँ। बैक में पैक कर छोटे से तो बड़ों तक कोई भी लगा सकता है, ऐसा कुछ नहीं। पूरा फैमिली के लिए दिया है। चल हीट नीचे ब्लैक सर नहीं नहीं, बहुत अच्छा है ये है अपना एडी वगैरह पंगत वगैरह ब्लैक्स वगैरह गिरता है ना आपको, ओके। उसके लिए अच्छा रहता है। ये पैर में पहनने के लिए अच्छा रहता है। सॉफ्ट है ये तो। सॉफ्ट है, उसमें ऑलरेडी जेल रहता है। आपको किस किस प्रकार ऐसा जेल वगैरह लगाना पड़ता है ना इसमें, हाँ इसमें आपको जेल लगाने का जरूरत नहीं, ऑलरेडी रेडी आता है कंपनी की तरफ से। अच्छा आपको खाली पहनना है इसको, तो प्रॉपर सिलिकॉन का जेल रहता है। ओके ओके। और ये main अंदर बात है की आपको- साइड में जेल है हाँ ऐसा। ये घर में यूज़ करने के लिए अच्छा रहता है। बहुत क्रैक्स soft वगैरह है ये होता है, हाँ अंदर ऐसा से। क्रैक्स मिलता है, एडी वगैरह फटता है, उसके लिए बहुत बेटर है। ओके, बहुत अच्छा है। और आपका कुछ कार्ड है क्या? कार्ड है ना हमारा, ये हमारा कॉन्टैक्ट है। थँक्यू भैया. नमस्कार ताई. आपण कुठून आला? मालवणी आपलं कोकणाचा पूर्ण मेवा आहे. आपण खाज्यापासून सुरुवात करूया. मालवणी खाजा आहे 50 रुपये, लाडू आहे, खडके लाडू, बुंदी लाडू, त्याच्यानंतर आंबा पोळी आहे, फणस पोळी आहे, कोकम मोठियाल आहे. आपल्या पायांना भेगा वगैरे पडतात, आता थंडी आहे ते लावायला चांगलं आहे. सांडगी मिरची, टाक मिरची आहे, हे कोहळ्याचे सांडगे आहेत. हे तुम्हाला आणि हे तळून खायचे का? तळून खायचे, आमटी करा, भाजी करा, हे खूप छान लागतं. हे फक्त तुम्हाला कोकणाच्या स्टॉलवरच मिळते. हा गोडा मसाला आहे. गोडा मसाला. गोडा हो, मसाला. खूप सुंदर. त्याचं हे एकदम छान येतंय, सुगंध. सुगंध मस्त येतोय. हा काळा मसाला आहे. आणि प्रत्येकाचं वेगळं वाटतं. आपण खिचडी बरोबर वगैरे तळून खाऊ हो, शकतो सगळं ना. fry ही पण करून छान आहे. ह्याच्यात ती का ताकामध्ये असते ती का? टाकत हो, खूप सुंदर. आणि हा फ्राय मसाला आहे. याच्यामध्ये तुम्ही केळाची, सुरणांची, बटाट्यांची पण कापं फ्राय करू शकता. याच्यामध्ये तांदूळ, रवा, तिखट, हळद घातलेला आहे. तांदूळ पण आहे त्याच्यात? तांदूळ सुद्धा हो का? म्हणजे अच्छा. आपण वेगवेगळं करतो तर आम्ही एकत्रच सगळं ओके, केलेलं ओके. आहे. आता ह्या कढी मसाला, फिश कढी ग्रेव्हीसाठी वापरा. ओके. याच्यामध्ये तिरफळ घातलेले, तिखट, हळद, धणे घातलेले, म्हणजे मासे बाजूले म्हणून आपण आणि तिरफळ व्हेज मध्ये पण आपण यूज करू व्हेजमध्ये शकतो का? रस्सा भाजी वगैरे? हो, सगळे छोलेमध्ये यूज करा, बटाट्यामध्ये अच्छा. यूज करा, चालेल. आणि हा गरम मसाला आहे. हा गरम मसाला म्हणजे सगळा खडा मसाला ह्याच्यामध्ये आहे पूर्ण. आणि म्हणजे सगळे धुवून निवडून वाळून छान भाजून घेतो, मग आम्ही दळतो. म्हणजे धणे, जिरं वगैरे पण याच्यात आहे? सगळं सगळं पूर्ण अच्छा. 36 आपले जे मसाले आहेत, सगळे ते मसाले. छान, मस्त कलेक्शन तुमचं सगळं. सामान. आणि हा मालवणी मसाला आहे. त्याच्यामध्ये सगळा गरम मसाला आणि लाल मिरची पूड असते, संदेशवरी, आणि आपण काश्मीरी थोडीशी घालतो अच्छा, म्हणजे रंग येण्यासाठी. रंग येण्यासाठी, त्याचा सुगंध बघा. खूप सुंदर. ही पिठी आहे. सगळी पिठे आपण भाजून दळलेली असतात आणि सगळं आपलं घरगुती आहे. ओके ओके. मध्ये सुद्धा तुम्हाला तिखट, हळद, धणे घातलेले, म्हणजे फक्त फोडणी द्यायची. याचे पण वेगळंच आहे, म्हणजे प्रत्येक तुमच्या डब्यामधून वेगळं एक सुगंध येतोय. आणि हे वड्याचे पीठ, याच्यात सगळे पिठं मिक्स असतात. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मेथी. आणि याचं बनवतात का मग? वडाचं वडे बनवायचे? मीठ देखील घातलेलं आहे. हा, अच्छा. रेडी आहे पूर्ण? रेडी आहे पूर्ण. फक्त गोळा कोमट पाण्यामध्ये भिजवून गोळा अर्धा तास झाकून ठेवा. त्याच्यानंतर क्रिस्पी होतात, मग तळायचे. छोटे पोळे करायचे, हातामध्ये तेल लावून थोडं थापायचं आणि डीप फ्राय करायचं. आणि याचं कसं रेट कसं याचं काय? हे 120 अर्धा, 240 रुपये. 240 रुपये किलो.
आणि याचं पण बघा थोडं रेट सांगा ना, ते तिखट आणि रेट जे आहे ते. गोडा मसाला 200 रुपये पाव किलो. अच्छा. हा काळा मसाला पण 200 रुपये पाव किलो आणि सगळं फ्रेश बनवलेलं आहे, एकदम ताजं आहे. अच्छा अच्छा. हा फ्राय मसाला पण 200 रुपये पाव किलो आणि फिश कढी 200 पाव, गरम मसाला 250 रुपये पाव किलो, मालवणी मसाला 200 रुपये पाव किलो, उडीद पिठी 80 रुपये पाव किलो आणि वड्याचा थालीपीठ 120 रुपये अर्धा किलो. सांगीपीठ म्हणजे हे तुम्ही ते सगळे कडधान्य भाजून. हा सगळं त्याच्यामध्ये तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू, धने, जिरे, मूग, मटकी, मेथी, डाळ सगळं घातलं म्हणजे तुमच्या आवडीच्या भाज्या घाला. हो. हे घावण आहे ते 80 रुपये अर्धा किलो. आपण धुतलेला तांदूळ याच्यात मीठ देखील घातलं. फक्त आपण पाणी टाकून एक 10 मिनिटं आधी भिजवायला लागेल ना. हा हे म्हणजे आपण तवा टाकतो तोपर्यंत जस्ट भिजवलं की लगेच पॅनवरती टाकलेली झाली. अच्छा. आता ह्याच्यामध्ये आंबोळी, ह्याच्यामध्ये तांदूळ, उडीद डाळ, पोहे आणि मेथी घालतो. म्हणजे याचं प्रमाण आणि याचं प्रमाण वेगळं आहे का? वेगळा आहे. हा फक्त धुतलेला तांदूळ असतो घावण आणि आंबोळी म्हणजे उडीद डाळ, तांदूळ, पोहे आणि मेथी. ओके ओके. हे रात्री भिजवायचं आणि सकाळी करायचं. ओके. आणि याच्यासोबत मग काय चटणी वगैरे करायची का? चटणी करा. कारण मी कोकणात सांबार करा. खाल्ली होती हे गावण आणि चटणी असं. खोबऱ्याची हा, चटणी. खोबऱ्याची चटणी. हिरव्या मिरची. आणि हे पोहे आहेत आपले गावचे लाल तांदळाचे पोहे. अच्छा. हे पण पौष्टिक असतात. पॉलिश केलेली नसते, हातसडीची असतात. हे बघा आगरी कोळी मसाला आहे आपल्याकडे. हा 200 रुपये पाव आहे. काश्मीरी मिरची पूड आहे, संकेश्वरी आहे आणि बेडगी आहे. ही काश्मीरी 250 रुपये पाव. प्युअर मिरची म्हणजे मिरची पूड आहे. हो. त्याच्यामध्ये तुम्हाला मिक्सअप काही नाही, तुम्हाला ठसका लागतो बघा सुगंध घ्या. कांदा लसूण मसाला आहे. याच्यामध्ये कांदा लसूण जो आहे तो बारीक चिरून टाकून वाळवला जातो. मग नंतर तो फ्राय करून आम्ही मसाल्यात वापरतो. खूप म्हणजे सुंदर. याचा खवट असा वास अजिबात नाही. खूप छान. आता सरबतांकडे जाऊया. हो हो. आपल्याकडे आगळ आहे, हे 80 रुपये. कोकम आगळ. कोकम आगळा ना. कोकम सरबत आहे याची किती प्राइस सांगितली तुम्ही? 85 85 रुपये आणि 120. 120 रुपये. कोकम सरबत 0 रुपये. अच्छा. याचे जिरं आणि हे आगळ आहे. सरबत कैरीपणा आहे, आवळा सरबत आहे, आवळा ज्यूस आहे आणि जांभूळ ज्यूस आहे विदाऊट. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला काही हवं असेल तर नक्की आम्हाला कॉल करा. आणि जास्त ऑर्डर असेल तर तुम्ही पाठवू शकतात हो का? पाठवू. म्हणजे ऑनलाईन पण आहे तुमचं? ऑनलाईन सुद्धा. क्या साइज? किंग साइज आएगा और भूल ना पाऊंगा मैं भूल ना पाऊंगा. खूपच सुंदर आहे घुंगरू आणि हे छान आहेत. बँगल्स घुंगरू पण आहे. खूप सुंदर युनिक डिझाईन एकदम. आणि हे इकडं वेगवेगळ्या क्रिस्टल्सच्या माळी आहे आणि वेगवेगळ्या प्रकार इकडं चेन मध्ये आहे. हे ऑक्सिडाइज सगळं खूपच सुंदर. ऑक्सिडाइज कलेक्शन खूप छान आहे. खूप सुंदर आहे ऑक्सिडाइज कलेक्शन. हे पूर्ण कानातले आहे आणि हे गळ्याचं आहे. खूप सुंदर. हे पण छान आहे. गोल्डन मध्ये आपण मॅच करू शकतो कोणत्या पण साडीला ड्रेसला. ऑक्सिडाइज मध्ये बँगल्स पण खूप सुंदर आहे. घुंगरूच्या आहे. खूपच सुंदर. याच्यात तर हत्ती पण आहे याच्यात. खूप छान सुंदर युनिक डिझाईन एकदम. आणि हे आंबाड्यामध्ये लावण्यासाठी खूप छान डिझाईन्स बनवले. म्हणजे मॅचिंग पण घेऊ शकतो आपण. वेगवेगळे डिझाईन्स आहे. हे ऑक्सिडाइज मध्ये पण आहे. बाकी पण ब्रेसलेट्स वगैरे खूप सुंदर युनिक कलेक्शन एकदम छान. हाँ 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 यस. अपना परिचय देंगे. आपका नाम क्या है? इरफान. हाँ
तो कश्मीर से हैं, कश्मीर से है क्या? ये सब प्रोडक्ट उधर के कश्मीर के? कश्मीर के। अच्छा, तो आप बताइए क्या क्या है आपके पास में प्रोडक्ट? मेरे पास 100 रुपीज से स्टार्टिंग है। 100 रुपीज में है ये पर्स? हाँ, 100 रुपीज से इसमें भी स्टार्टिंग। पूरा एम्ब्रॉयडरी है? हाँ, पूरा और ये क्या एम्ब्रॉयडरी। लेदर मटेरियल है? ये लेदर में आता है, ये स्वेड में आता है। अच्छा, 2 पैटर्न। बहुत सुंदर है ये। यस। एक ये पैटर्न, हाँ। इसका सीलिंग भी आता है। अच्छा, ये हाँ, ये बेल्ट बड़ा कर सकते हाँ, हैं? पूरा एम्ब्रॉयडरी। हाँ और एक ये नया पैटर्न, ये देखो मैडम, हाँ इसका भी बेल्ट आ रहा है। हाँ, ये भी बड़ा बेल्ट आ जाएगा और हाँ, इसमें डिजाइन भी बहुत अच्छे हाँ हैं। डिजाइन। और एक ये पैटर्न, हाँ 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 इसमें भी बेल्ट आएगा। हाँ और एक हो गया ये नया पैटर्न समोसा, हाँ, ये भी बहुत अच्छा है हाँ, समोसे वाला। ये न्यू पैटर्न हाँ, समोसा। मस्त है एकदम। ये अच्छा दिख रहा है, डेकोरेट किया है हाँ, तो बहुत सुंदर है। एक पैटर्न ये भी नया है, ये देखो मैडम। न्यू हाँ, पैटर्न। ये बड़ी साइज में है ना? हाँ, ये बड़ी साइज में। इसमें भी बेल्ट बड़ा आ जाएगा और हाँ, डिजाइन बड़ा। भी अच्छा है। क्या वेलवेट में है क्या बना? हाँ, वेलवेट हाँ हाँ, बहुत अच्छा। का काम। हाँ, नाइस डिजाइन। और क्या है? और ये भी देखो मैडम, नया पैटर्न, हाँ, इसका भी बेल्ट आ रहा है। वेरी नाइस वेरी नाइस। और ये राउंड में नया पैटर्न। हाँ, इसकी भी साइज बड़ी है, 2 जीप है इसमें ना? हाँ, दो इसमें 2 जीप है। जिप है, अंदर से भी 2 जिप। अच्छा, यानी एक दिन ट्रैवल करेंगे तो हाँ, उसमें बैठ जाएगा बैठ सब, जाएगा। जो कपड़ा और है इसका भी अपना। बेल्ट है। अच्छा, और वो हैंडल वाली क्या पर्स है क्या वो कौन सा मैडम? उधर सामने? ये मैडम। हाँ, हैंडल वाला, हाँ वो। हाँ, ये भी अच्छा, और वो राउंड में क्या है, कॉपर में? ये पर्स है पर्स गोल्ड। है। हाँ, गोल्ड। एक देखो ये पोटली। ये भी अच्छा है बहुत। हाँ, ये जरी हो, ये देखो अच्छा, ये पोटली। बटुआ सुंदर है बहुत, बहुत अच्छा है ये बटुआ। यानी किसी गिफ्ट वगैरह के लिए भी अच्छा है, शादी में हाँ, गिफ्टिंग के लिए। ये देखो मैडम, जरी वर्क। हाँ, ये पार्टी वेयर एकदम। पार्टी में ये जरी वर्क बोलते हैं इसको। पार्टी वेयर में आएगी, ये हर किसी पे मैच हो जाएगी, ब्लैक कलर है इसमें तो। इसमें कलर्स मिलेंगे ना। और ये साइड पर। और ये एक नया पैटर्न, देख लीजिए। हाँ, बहुत खूबसूरत है ये भी पार्टी वेयर में हाँ, जाएगी। ये इसमें ये स्टोन भी है। हाँ, इसमें देखो मैडम, इसका ऐसा भी है और सीलिंग भी है, अच्छा अच्छा, दोनों। और पार्टीशन भी है क्या इसमें? हाँ, हाँ हाँ ये देखो, ये भी नया हाँ, पैटर्न आया है। ये हैंड पर्स में आएगा। हाँ, एक कवच में आया हाँ, वेरी नाइस, बहुत अच्छा है। है। एक ये पैटर्न आया है। अच्छा, ये हाँ, हैंड पर्स भी पकड़ हाँ, सकते हो और बैग भी है इसमें। और डिजाइन भी बहुत खूबसूरत है, बहुत खूबसूरत। बहुत अच्छा डिजाइन है। यहाँ पे फ्लावर्स बने हैं, यहाँ से कोयरी बनी है यहाँ पे, बहुत अच्छा है। ये देखो मैडम, हाँ, ये बॅग्सची खूप छान व्हरायटी आहे या दादांकडे. आणि हँड पर्स आहे, छोट्या पर्स आहे, मोबाईल पाऊच आहे आणि बाकीच्या पण अनेक व्हरायटी आहे. मोठ्या बॅग पण आहेत, हँडबॅग आहे. नमस्कार ताई, नमस्कार. नाव काय आपलं? आमचं सोनवलं. ओके ओके. आणि तुम्ही काय वुडनचं काय मटेरियल? हो, सावंतवाडी राखडी खेळणी. अच्छा, तुमचं इकडे एक्झिबिशन आहे आणि तुमचं आहे का कुठे अजून पॉइंट मुंबईमध्ये? गोवंडीमध्ये आमचं गोडाऊन आहे हा हा, आणि तिकडून ऑल ओव्हर मुंबई सप्लाय होतं आमचं. अच्छा. आणि तुम्ही एक्झिबिशन्स वगैरे हो. करतात, प्रत्येक प्रत्येक एक्झिबिशन ठिकाणी, हो. मध्ये असतं. बरं, मला थोडी माहिती द्या ना, काय काय मटेरियल आहे आपल्याकडे? आणि सागाचे शॉपिंग बोर्ड आहेत आणि हा. शिशवीचे आहेत. सागवान पीस मध्ये सागाचे आणि शिशवीचे अच्छा 300 पाऊंड स्टार्ट आहे सागाचे आणि हा, हा. शिशवीचे 700 पाऊंड स्टार्ट आहे. अच्छा. पोलपाट आहे. एक मिनिट, पोलपाटची क्वालिटी तुम्हाला दाखवते. याला ओके. पाय आहेत ना, ह्याला खिळे नाहीत. खिळे गंजतात, पाय खराब होतात, म्हणून आम्ही खेट केलेलं आहे, मुवेबल आहे. ओके ओके. अच्छा, वुडन मध्येच तुम्ही ते हो, त्यांनीच नट केलेलं आहे. सारखं. हो, त्याने पाय खराब होणार नाही. खूप छान. आणि ते अखंड पोलपाट आहे. अच्छा, चमचे आहेत.
चमच्यांमध्ये खूप छान प्रकारे. हो, आणि हे ड्राय मसाला तुम्ही यूज करू शकतात. आणि हे सुक्या दह्यात, तुपात, लोणच्यात बरं, वगैरे सर्व बरं, बरं. बनवतात. छान. आणि हा करंजी साचा आहे, हा हा हा. छान असा. ओके, मस्त. सिसमचा लाकूड आहे आणि हा. पितळेच्या भिजागीर लावलेल्या आहेत. तुम्ही अच्छा. नेहमी आपण प्लास्टिकचा घेतो प्रत्येक वर्षी, हे लाईफ टाइम एकदा घेतलं तर हो, आणि हे नेहमी चालेल. पटकन तुटणार पण नाही, मजबूत तुटणार पण एकदम. नाही. हा. छान आणि करंजी होतात. हे काही छोट्या वस्तूंमध्ये आणि हा अगरबत्ती स्टँड आहे बघा. अच्छा, किती सुंदर ते युनिक केलंय. हो. म्हणजे हे डिझाईन वगैरे खूपच सुंदर आहे आणि हे पण छान आहे. हे तुम्हाला कशाचं भिंती मेटल? दरवाजा लावू शकता. अगर तुम्हाला नाही खिळा लावायचा नाहीये तर तो डबल टेप लावू शकता त्याने. अच्छा अच्छा, हा बरोबर आहे. म्हणजे स्टँड, हे हा. स्टँड आहे आणि हे हे देवारात ठेवण्यासाठी. अच्छा, आणि हे आपण हँगिंग करू शकतो. हा. आणि लहान लहान पाट आहे, सिंहासन आहे देवारात ठेवण्यासाठी. खूप छान आहे. खूपच सुंदर. आणि हे छोटा पाट कशासाठी आहे? देवारात ठेवण्यासाठी. हो देवाऱ्यासाठी. हो. आपण गणपती वगैरे गणपती हे वगैरे करू आपण शकतो. हो. छान, एकदम सुंदर आहे. हे पण छान आहे अगरबत्तीचं. आणि हा बॉक्स कशासाठी आहे? मसाला बॉक्स आहे तो. मसाला बॉक्स. हा. शिसमचा लाकूड आहे. छान एकदम. तर फंगस बुशी मुंबईच्या क्लायमेट मध्ये काही होणार हो नाही. हो हो. आणि हा जास्त कप्प्यांचा आहे. हो. हा हा आणि हा. आणि यांची प्राइस कशी आहे? हे 650 ला आहे, आणि हा हा? 800 ला आहे आणि हा आणि मोठा 1000 ला आहे. 1000 रुपयाला का? हा. याच्यामध्ये हे वाट्या पण आहेत छोट्या हो छोट्या. हो. 1000 रुपयाला आहे का हा बॉक्स? हा. खूप सुंदर आहे. आणि ज्वेलरी बॉक्स आहेत, कोस्टर्स आहेत आणि शो पीसेस आहे. नवीन आपण घर घेतो तेव्हा रिनोव्हेट करायला वगैरे. हो, सजावटीसाठी खूप छान सामान आहे. हं. आणि ते पण डिझाईन ते सगळं वुडनच आहे का ते सर्व पण? सर्व वुडनच आहे. अच्छा. गणपती वगैरे पण हो. बघू, गणपतीचं एक मूर्ती. खूप छान, सुंदर एकदम. रुखवंतात ठेवायला पण तुमच्याकडे बरंच सामान आहे. हो, हो. म्हणजे सजावटीसाठी पण आहे आणि रुखवतात पण ठेवू शकतात. बैलगाडी आहे त्याच्यामध्ये वाजन ठेवून आपण दुखवतीसाठी ठेवू अच्छा, शकतो. ट्रेन पण आहे. वुडन ट्रेन आहे. वुडन ट्रेन आहे. खूप सुंदर. आणि ती बैलगाडी बघू शकते मी. हा. हात. तर हे पण मूव आहे बघ. हो. म्हणजे चाक पण असं काही हो. हे नाहीये, मूव होतंय छान. खूपच सुंदर आहे. ते डुप्लिकेट माल असतं. बरं बरं. आमच्याकडे आणि वॉरंटी पण याच्यामध्ये आहे. साईज पण मिळते का आपल्याला? नाही नाही, मोठी साईज छोटी नसते. एकच साईज असते का? हो हो. अच्छा. आपण मागू पण शकता, फ्री होम डिलिव्हरी पण आहे. 500 बरं वरती फ्री होम डिलिव्हरी. बरं. आमचं कार्डचं आहे ऍड्रेस, नंबर वगैरे कार्ड. फ्लॉवर पॉट वगैरे पण खूप सुंदर आहेत. या ताईंच्या स्टॉलला तुम्ही नक्की भेट द्या आणि मी त्यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते. तर हे कार्ड आहे त्यांचं, तुम्ही यांचा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करून घ्या. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव काय? तनुजा. तनुजा. तनुजा, मला दाखवणार कोणते कोणते मटेरियल आहेत ते? हे बघा, हे ऑर्गेन्झा आहे, हे 3 लाईन, हे 2 लाईन चंदेरी आहे, हा विचित्र सिल्क येणार आणि हे 3 लाईन मसलिन आहे. बरं बरं. आणि हे ऑर्गॅनचा बघा, मला एक ओपन करून दाखव ना. म्हणजे आपल्याला डार्क कलर घे थोडा, मला डार्क कलर खूप आवडतो. हा दाखवते मी तुम्हाला. हो. हा टॉप आहे. पूर्ण सेट ठाण्यामध्ये फक्त एक्झिबिशन येतात. फक्त एक्झिबिशन. याच्यानंतर परत एक्झिबिशनच असणार आहे. हा. शॉप नाही कुठे? शॉप नाही. बरं बरं. काही कार्ड आहे का, विजिटिंग कार्ड वगैरे? कार्ड नाही. बरं. तनुजाकडे खूप सुंदर मटेरियल आहे आणि सगळे 1200 रुपयाला. कोणतं पण घ्या, भारी आहे, पार्टी वेअर आहे, खूप सुंदर. मला तर फार आवडलं. तर तुम्ही इकडे येऊन खरेदी करू शकतात. एक्झिबिशन फिरताना मला एकदम लोणच्याचा झगमगाट वास आला. खूप सुगंध या साईडला आला. तो ये जयपुर के प्रोडक्ट है। हाँ। तो आप बता सकते हैं क्या क्या है इसमें? अनारदाना है, जीरा गोली है, हिंग है, कोकम गोली है, मैंगो सीड्स है, फिर इमली है। अच्छा, और इसका रेट कैसा है? ये 200 पाव है सब। 200 पाव। यस। नारियल सीड्स है, नारियल सीड्स। बाद में सब मुखवास है। मुखवास में क्या है अभी? सब पान मसाला सब मिक्स है इसमें, अच्छा। अलग अलग पे है। पंपकिन सीड्स है, सनफ्लावर सीड्स है, ओके। 7 सीड्स है, 7 मिक्स है। 7 मिक्स है। नाइस। और अचार में क्या है?
अचार में तीन मिर्च मिर्ची में का तो है? 3 टाइप के हैं। बड़ी मिर्ची का मिर्ची, तीखी मिर्ची और ये हाँ। नींबू मिर्च। नींबू मिर्च मिक्स है। हाँ, अच्छा। ये काश्मीरी मिर्च है, हाँ, ये बड़ी पूरा वाली भरा हुआ है क्या? भरा हुआ है। मसाला हाँ, फिर ये दोनों कैरी है, कैरी का, एक हरा है और एक हाँ लाल है। लाल है। ये दोनों है, कैरी का पूरा है। ये पंजाबी मसाला है और ये यूपी मसाला है। मस्त। और ये मिक्स है, गाजर है, फिर कैरी है, नींबू है, मिर्च है, ये मिर्च। पूरा मिक्स हुआ है। मिक्स अचार है पूरा। ये लहसुन का और चटनी इसका है, क्या रेट है मिक्स अचार का? इसका 100 रुपीज पाव। 100 रुपीज पाव, कोई भी अचार हाँ, 100 कोई रुपीज भी पाव है। अच्छा लो 100 रुपीज पाव है। मीठे में सिर्फ 150 पाव है। 150 पाव है। मीठे में क्या है? मीठे में कैरी है, नींबू है, इमली है, अच्छा, बहुत सब अच्छी मिक्स है। खुशबू है ने खाने की हाँ। इच्छा हो रही है। फिर मुरब्बा भी है, कैरी का, आंवले का भी है। कैरी का मुरब्बा ये साल भर रहता है क्या? हाँ, साल भर रहता है वो। अच्छा। लहसुन का 3 टाइप का लहसुन है, लहसुन चटनी है हाँ हाँ। और ये लहसुन खट्टा मीठा है और एक अच्छा। तीखे में। हाँ हाँ, और वो पैकिंग में क्या है, वो ये सब जो है वो आप पैकिंग में भी देते हैं क्या? हाँ, पैकिंग में भी देते हैं। वो क्या पाव की हो क्या आधा की हो क्या, कैसे वो पैकिंग है? जैसे मतलब जो कस्टमर कस्टमर जैसा बोलता है डिमांड वैसा करेगा ऐसे। करेगा वैसे। अच्छा। हाँ, तो मुझे थोड़ा टेस्ट दिखाओ ना कौन किसी। सा? ये वाला दिखाओ, हाँ चलिए। तीखा है। हाँ, आता मी टेस्ट करून बघते। वाह, खूप सुंदर, एकदम मस्त आहे, चटकदार एकदम। सही में बहुत अच्छा है। बहुत जयपुर का सुंदर है, है। राजस्थानी है सब। ये कौन सा है, जयपुर वाला है? सब ये राजस्थानी है, जितना भी अचार है सब राजस्थानी अचार है। और ये तीखे में बहुत अच्छी प्रॉपर तीखी टेस्ट हाँ, है। मतलब इसमें आप है ना घर पे मतलब खाने में भी यूज कर सकते हैं। अगर आप खाना बनाते हैं और आपको लाल मिर्च नहीं डाली, इसको भी डाल दिया ना तो भी इसका टेस्ट अच्छा आता है। हाँ हाँ, यानी आप इसको सब। राजस्थान में ऐसा खास है कि इसकी चटनी बनाते हैं, बाद में सब्जी बनाते हैं। हाँ, फिर ये हाँ। चटणी सब्जी में डालते हैं। हाँ, देखो बघा सगळ्यांनी, जर आपल्याकडे भाजीला जर काही मसाला नसेल तर तुम्ही हे ही चटणी बनवून तुम्ही यूज करून तुम्ही भाजी बनवू शकताय। खूप सुंदर। हे आपण एक्झिबिशन फिरता फिरता आपण जर बघितलं तर माझ्या मागे पुस्तकांचं सुद्धा एक्झिबिशन आहे आणि पुस्तकांचं एक्झिबिशनमध्ये प्रत्येक पुस्तक 100 रुपयाला आहे. तुम्ही कोणतं पण पुस्तक घेऊ शकता, फक्त 100 रुपयाला. आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं आहेत. 249 पासून ॲटोबायोग्राफी, मॅनेजमेंट, कॉमिक्स आहे, पॅरेंटिंग आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं इकडे आपल्याला बघायला मिळतील. सेल्फ हेल्प पण आहे, योगाचे पण बुक्स इथं आहेत. तर सगळे पुस्तकं तुम्हाला इथं अवेलेबल होतील. आपण आता पुस्तकाच्या याच एक्झिबिशनमध्ये एक पुस्तकाचा स्टॉल पण आहे. तर इकडे 100 रुपयापासून पुस्तकं आपल्याला बघायला मिळतील आणि इथे 250, 250, 250 या पण किमतीत पुस्तकं आहेत वेगवेगळ्या रेंजची. आणि इकडे वेगवेगळ्या नावाजलेल्या लेखकांची पुस्तकंसुद्धा या स्टॉलवर आहेत. कोका, तुमचं नाव काय? माझं नाव रंजना. अच्छा. हे शिलाताई फ्रूट प्रोडक्ट्स आहे. बरं बरं. आणि आपले प्रोडक्ट्स काय आहे? सांगते. हे केशर वेलची चरका आहे. केशर वेलची चरका आहे. शिऱ्यामध्ये, लाडूमध्ये, बासुंदीमध्ये घालू शकता. दुधामध्ये जरी घातलं तरी दूध फाटत नाही. हे आलं लिंबूचं पाचक आहे. ऍसिडिटीचा आणि पित्ताचा त्रास कमी होतो. 1 वाटी पाण्यातून 1 चमचा, काही काही लोक असंच पण घेतात, पण पित्ताचा वगैरे त्रास खूप कमी होतो. खूप छान ना ते, म्हणजे आता बऱ्याच जणांना ऍसिडिटी आहे, हो. तर ते उपयोगी जळजळ वस्तू आहे. वगैरे होते, खूप फरक पडतोय. आणि हो का? परत आमच्याकडे नैसर्गिक सरबत आहे सगळी. आवळा गुलकंद आहे, आला लिंबू लेमन आहे, आलं लिंबू लेमन आहे, परत ओली हळद आणि आवळा आहे. हे स्किन साठी आणि केसांसाठी आहे. ते काय सरबत आहे? हे सगळी सरबत आहे, नॅचरल सगळी सरबत आहे. बरं. ओली हळद आणि आवळा आहे. परत जिरा मसाला आहे. जिरा मसाला म्हणजे हे पण आपण पाण्यात डायरेक्ट फक्त पाणी करायचं. परत पेरू सरबत आहे, पेरू सरबत आहे. परत कोकम सरबत आहे. परत शुगर फ्री मध्ये आंबे, हळद, आवळा आणि आलं आहे.
परत जलजिरा आहे. परत नुसता आवळा आहे. जलजिरा म्हणजे मग याच्यामध्ये हे, पुदिना पण आहे का? 6 आहे. पुदिना पण पुदिना आहे? हो, पुदिना पण आहे. परत आमच्याकडे आंबा वडी आणि आला लिंबूची वडी आहे. छान. परत हे खरवसची पावडर आहे. हा, हे मला अर्धा लिटर दुधामध्ये सगळं मिक्स करायचे. त्यात साखर किंवा गूळ टाकायचं आणि चांगलं हे उकळी वगैरे द्यायची. त्याच्यात सगळं साहित्य लिहिलेलं आहे. आपण जसं कुकर मध्ये हा. साठी दूध ठेवतो तसंच दूध हे ठेवायचं. पाणी टाकून कुकरच्या भांड्यात ठेवायचं, हो. शिट्टी काढून घ्यायची. नाही नाही, शिट्टी नाही, टोपात केलं तरी चालतं. भांड्यात पण हो. चालतं केलं तर. अर्धा लिटर मध्ये हा सगळं छान. नवीन प्रकार बघितला मी, कारण खरवस. नाही, छान होतो हो खरवस. का? आमच्या स्टॉलला अवश्य भेट द्या. या ताईंकडे खूप सुंदर सुंदर प्रोडक्ट मी बघितले. सरबताचे एवढे प्रकार आहे आणि मुख्य म्हणजे मला ते खरवस रेडी मिक्स हा प्रकार मला नवीन वाटला. तर ताईंकडे नक्की या आणि स्टॉलला भेट द्या त्यांचा. नमस्ते। नमस्ते दीदी, आपका नाम क्या है? रिंकू कवा मेट्रो। हाँ, तो आपके पास कौन सी वैरायटी है साड़ी की? एक्चुअली मेरा घर कलकत्ता साड़ी है। अच्छा, हाँ। कलकत्ता की है? कलकत्ता साड़ी जो भी है कलकत्ता साड़ी है, हाँ, हाँ, कॉटन भी है, सिल्की भी है, जो भी है। हाँ, हाँ। और ये देखो पूरा कलकत्ता साड़ी है, ये कलकत्ता साड़ी है और जामदानी है। ये फर्स्ट कलकत्ता लोग बोलता है जामदानी जामदानी कर रहा था, ये जामदानी है। ये बहुत अच्छा कलर है, सुंदर एकदम। अच्छा ना, हाँ, बहुत। ये जामदानी है और ये बाटी पिन बोलता है ना, वो हाँ, बाटी बाटी। पिन है। हाँ, हाँ। हाँ, ये और इसमें कलर्स भी है क्या? कलर भी बहुत है, कलर है इसका। हाँ, उसकी ठीक प्राइस है, बता सकते हैं आपके इसकी? इसका 1200, 1200। 1000 का। हाँ, इसका प्राइस 1500। 1000 का। हाँ, जामदानी का। जामदानी। और फुल मस्ट है हम लोग को कलकत्ते वाले कैसे दुर्गा पूजा पहनते हैं हम लोग, जो साड़ी जो अष्टमी दिन पहनता है हम लोग, ये हो तुम्हारा से बेस्ट ये व्हाइट। हाँ, ये व्हाइट में ज्यादा हाँ, रहता है। ये मस्ट हम लोग को वैसे दुर्गा पूजा पहनते हैं हम लोग। दुर्गा पूजा में। हाँ, अष्टमी दिन में। ठीक है, और ये तो है मोशू है, हाँ। वो सिल्की कॉटन सिल्क में। ये भी बड़ा प्योर कॉटन का है, बहुत मतलब इटाइन बोलता है गर्मी और कोई भी ठंडे में पहनेगा ना तो लगता नहीं कि हम लोग साड़ी पहना है कि नहीं। सॉफ्ट मटेरियल। बहुत सॉफ्ट है, पूरा पूरा एकदम नरम चीज है इसका। अभी देखो जो भी मेरा साड़ी है सब कॉटन है, सिल्क सब इसमें है मेरा। कंफर्टेबल भी रहती है, हाँ, कलकत्ता बहुत वाली साड़ी इतना। बहुत कंफर्टेबल रहती है। जैसे पहने होते नरम चीज बोलते रहते, नरम इससे लगता है मतलब। लेकिन हाँ, कलर कॉम्बिनेशन भी अच्छा है, साड़ी भी। ये पल्लू है उसका ना? ये पल्लू है, हाँ, हाँ। ये पल्लू है, ये पूरा बॉडी है, पूरा ये बॉडी है। बहुत अच्छा है। हाँ, बहुत आराम चीज हो, आराम से, इतना नरम होता है इसका साड़ी। तो सब लोग बोलते हैं कॉटन साड़ी, कॉटन कॉटन। हाँ। तर आपण ताईंचा स्टॉल बघितला, खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन यांच्याकडे आपण पाहिलं आता. आणि यांचं शॉप जे आहे मेन ते वर्गी येथे आहे. तर तुम्ही वर्गीला जाऊन तिथे हाँ। खरेदी करू शकता. हे त्यांचं कार्ड आहे. नमस्कार भैया, आपका नाम क्या है? माइसेल्फ दानिश शाह, अच्छा, तो ये कहाँ का मटेरियल है सब आपका? कश्मीर का है। कश्मीर का है। आप दिखाइए कौन सी साड़ी वगैरह। कश्मीर में हमारे पास सबसे बड़ी जो चीज़ है, मैं आपको एक चीज़ बताऊं, वहाँ के आर्टिजन लोग, कारीगरी। हाँ, हाँ। कारीगरी हमारे वहाँ फैक्ट्रीज कम है, मशीन्स कम है, जो भी काम करते हैं हाथ से करते हैं। साड़ीज में हमारे ये पास हाथ का काम है। ये हाथ का काम आएगा पूरा। ये देखो, हाँ, हाँ, ये सही हैंडलूम एकदम। का रहता है। इसमें काम के साड़ी को जो बोलते हैं कानी साड़ी बोलते हैं, हाँ, हाँ। और कंपनी का नाम जो है नकाशकारी है, नकाशकारी। इसमें आपको डिफरेंट वर्क्स मिलेंगे हाथ से। ऐसे हमारे पास दूसरा साड़ी है पोशकर कानी, इसमें भी आपको वर्क मिलेगा। और हमारे पास एक जो मैं दिखा रहा था आपको, ये साड़ी है, इसको कानी बादाम बोलते हैं, इसमें भी हैंड वर्क आएगा पूरा। बैक साइड देखो सर। इसके अलावा हमारे पास ड्रेस तो पीस, इसमें पूरी प्रिंट है क्या? ये प्रिंट नहीं वर्क आएगा ना। वर्क है, हाँ, वर्क, वर्क की ओके। मतलब जब हम काम करते हैं तभी ये डिजाइन बनता है। ओके। एक और चीज हमारे पास ड्रेस पीस आए हैं, इसको आरी वर्क बोलते हैं। हाँ, वो बहुत सॉफ्ट लग रहा है। सॉफ्ट भी लगता है, और ये जो वर्क है इसके ऊपर, ये हाथ से किया जाता है, वो भी आरी हाथ वर्क। से है? आरी वर्क में। और एक और साड़ी हमारे पास कानी वर्क में, एक और साड़ी, इस पे बहुत हमने अच्छा। खाली पला दिया है, बीच में प्लेन रहेगा। यानी पूरी बॉर्डर जो है और वो पल्लू हाँ, मैच हो जाता इवन हमारे पास स्टोल्स भी वर्क में ही है। है। शॉल है। शॉल स्टोल्स कानी वर्क में आएगा। और भी बहुत प्यारी प्यारी साड़ी, सबसे अच्छी साड़ी मेरे पास जो मुझे खुद को फेवरेट है, कानी वर्क में। ये देखो, कौन सा वर्क? ये भी कानी वर्क में आता है, सिल्क के ऊपर। इसमें हमने पूरा वो पीकॉक का डिजाइन बनाया है, बहुत प्यारा है, कितना खूबसूरत है। बहुत ब्यूटीफुल थिंग है। इसको कम से कम
एक महीना 40 30 35 दिन लगते, 1.5 महीना कम से कम लगता है। महीने का काम है। हाँ ये सब 1.5 महीने का। इसके अलावा हमारे पास कुर्तीज है आरी वर्क में, जो मैं आपको सूट्स दिखाए उसमें कुर्तीज हमारे पास है, रेडी टू वेयर है। इसके अलावा स्टोल्स में हमारे पास वैरायटी है कलमकारी में। ये देखो ब्यूटीफुल पीस है, गर्लिश टाइप का है, 12 मंथ्स यूज कर सकते हैं सॉफ्ट। ये भी सॉफ्ट आएगा और सब डिजाइन भी अच्छी इसमें है, डिजाइन। और सबसे बड़ी बात जो मैं आपको बताना चाहता हूँ, मेरा अपना ट्रैवल है, फुलेशान हॉलिडेज। अच्छा ट्राइबल। इफ एनीबॉडी कम टू कश्मीर मोस्ट वेलकम देयर। उन्हें आपके माध्यम से पूरे बॉम्बे को, खासकर थाने वासियों को कहना चाहता हूँ कि मेरे से रब्ता करें, मोस्ट वेलकम इन कश्मीर। थैंक यू वेरी मच। आप भी इसको प्रमोट करो थोड़ा सा। पक्का पक्का। थैंक यू बहना। नमस्कार ताई, नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव तृप्ती आहे. माझ्याकडे ना सगळं अँटी टार्निश मध्ये ज्वेलरी आहे. अँटी टार्निश म्हणजे नॉर्मली ज्वेलरीचा बेस जो असतो तो ब्रास मध्ये असतो, पण ह्या ज्वेलरीचा बेस जो आहे तो स्टील आहे आणि 18 कॅरेट गोल्ड प्लेटेड आहे. म्हणजे लो मेंटेनन्स ज्वेलरी आहे. त्याला तुम्ही जस्ट पुसलं ना आणि रियूज केलं ना तरी पण ती ऍज इट इज राहणार. तर आता आपण स्टार्ट करूया हे कडांपासून. हे असे कडाज मिळतील तुम्हाला. हे डेली वेअर साठी सगळ्यात बेस्ट ज्वेलरी आहे. म्हणजे आता कसं गोल्ड ज्वेलरी प्रत्येक जण अफोर्ड नाही करू शकत आणि अफोर्ड केलं तरी तेवढं सेफ नाहीये रेग्युलर यूज करणं. हे खूप युनिक आहे, हे जे आहे ते स्टोनचं. हा, हे कसं रेड आणि ग्रीन स्टोन मध्ये आहे. तुम्हाला प्लस असे कडास पण मिळतील. ज्यांना कसं ओपन आणि क्लोज करायला प्रॉब्लेम असेल तर असे ओपनेबल कडास पण मिळतील तुम्हाला. पटकन आत येस, प्लस तुम्हाला अशा पॅटर्न मध्ये पण कडा मिळतील, इझिली तुम्ही घालू शकता. ठीक आहे. आणि लॉक वाले पण आहे. ग्रीन स्टोन मध्ये पण माझ्याकडे तुम्हाला कडाच मिळतील. म्हणजे नॉर्मली महाराष्ट्रीयन क्राऊड जो असतो त्यांना हिरव्या बांगड्या घालणं कंपल्सरी असतं, त्यासाठी मग असे कडा आणलेत की ज्याच्यामध्ये ग्रीन स्टोन आहे. त्याचं डिझाईन पण खूप छान सुंदर आहे. हो. आणि माझ्याकडे तुम्हाला सगळे एक्सक्लुझिव्ह पीस मिळतील. म्हणजे रिपीट ज्वेलरी होणार नाही. आपलं नॉर्मली लेडीजचं कसं असतं की मी जे घातलंय तसं दुसऱ्याने कोणी घातलेलं नाही पाहिजे, तर तो कन्सेप्टला घेऊन मी माझ्याकडे सगळी ज्वेलरी आहे. इथे वरती सगळे इयरिंग्स आहेत. हे पण सगळे डिझायनर स्टेनलेस स्टील मध्ये सगळे ज्वेलरी आहेत. घामाने पाण्याने याचं पॉलिश नाही जाणार आणि एलर्जी पण नाही होणार तुम्हाला. याची प्राइस काय आहे या कड्याची? कडे तुम्हाला 200 पासून 500च्या रेंज मध्ये मिळते. पॉकेट फ्रेंडली आहेत, रिझनेबल कॉस्ट आहे. असे क्रिस्टल मध्ये कडा मिळतील. हे कोरियन क्रिस्टल आहेत. खूप छान दिसते, मस्त एकदम. याचं जे फिनिशिंग आहे ना एकदम म्हणजे 7 कलर्स रिफ्लेक्ट होतात त्यामध्ये. आणि तुम्ही इव्हनिंग पार्टी नाईट फंक्शन काही असेल त्याच्यासाठी हे ब्रेसलेट्स खूप छान दिसतात. असे तुम्हाला चेन पेंडंट सेट मिळतील. डेलिकेट चेन विथ थोडस ब्लिंगी पेंडंट मध्ये तुम्हाला मिळेल. घालायला खूप छान दिसतात. तुम्ही वेस्टर्न वेअर ट्रेडिशनल दोघांवर घालू शकता. एकदम नाजूक डिझाईन आहे. येस, नाजूक आणि खूप छान दिसतं. लुक एकदम मस्त येतं त्याचं. आणि स्टील मध्ये असल्यामुळे भले नाजूक आहे पण ती ब्रेक नाही होणार. आणि कलरचं वगैरे पॉलिशचं काही पॉलिश नाही जाणार आणि ह्याला रस्ट पण नाही लागत, कारण स्टीलला कधी गंज नाही लागत. हो हो, ते आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळे इयरिंग्स आहेत. हे सगळे सिल्वर 9 to 5 मध्ये इयरिंग्स आहेत. आणि याच्यावरती जे स्टोन आहेत ना ते सगळे झिरकॉनचे आहेत. झिरकॉनचे स्टोन अमेरिकन डायमंड पेक्षा पण खूप जास्त सस्टेन करतात आणि पॉलिश फिनिशिंग त्याचं छान असतं. आणि याचं प्राइस कसे किती पासून आहे? 250 पासून 500च्या रेंज मध्ये आहे. नाईस. ही इकडे हेअर एक्सेसरी आहे. कोरियन मध्ये हेअर एक्सेसरीज आहेत. असे तुम्हाला थोडे युनिक पॅटर्न मध्ये क्लिप्स मिळतील. हे असे बॅक क्लिप असतात ना, असे आडवे तुम्ही लावू शकता. कलर्स आहे त्याच्यामध्ये. अनब्रेकेबल आहे, म्हणजे तुम्ही क्लिप घेऊन कंटाळाल पण तो तुटणार नाही असं आहे. हे असे मीनाकारी मध्ये थोडे फॅन्सी मिळतील. येस. पुन्हा हे असे बॅक क्लिप आहे. आता हा क्लिप जो आहे ना खूप सुंदर आहे. हा तुम्ही हाफ फोल्ड करून आपण मानेवर असा आंबाडा वगैरे बांधतो ना त्यासाठी लावायला हा क्लिप खूप सुंदर आहे. पुन्हा हा जो आहे माझ्याकडे सगळ्यात ट्रेंडी चालणारा क्लचर हा आहे, ग्रीन कलर मध्ये. आणि मॅच पण होतो. येस. आणि ग्रीन कलर म्हटलं की तो सगळ्यांना आवडतो पण, आणि ट्रेंडी कलर आहे ग्रीन वाला. हे सगळे कोरियन क्लिप्स आहेत. पुन्हा येस. हो. आणि स्टोनने पूर्ण बटरफ्लाय भरले आहे. हा, विंग्स पॅटर्न मध्ये आहे. हे मीनाकारी मध्ये बटरफ्लाय आहे. पुन्हा हे ब्लॅक मेटल मध्ये आहे. पुन्हा एकदम मागे बघणार तर इथे सगळं बोचं सेक्शन आहे. व्हरायटीज ऑफ बो मिळतील तुम्हाला. आणि रेंज पण फक्त 60 रुपीजला एक आहे. 60 रुपीज पासून
60ला एक, 100ला 2. अच्छा. पुन्हा हे तुम्हाला सगळं सिल्वर 9 to 5 मध्ये कलेक्शन मिळेल. आजकाल कसं यंग मुली असू दे किंवा कोणीही पिअर्सिंग करतात, कान टोचतात, त्याच्यासाठी हे कन्सेप्ट बनवलेलं आहे. यामध्ये तुम्ही एक एक डिझाईन बघाल ना, तुम्हाला याच्यामध्ये सीझर मिळेल, सायकल, बनी, टेडी बेअर, पाइनएपल, असं मेपलचं लीफ मिळेल. एवढे नाजूक याच्यामध्ये पण सगळे हो, designs. आणि त्याचं फिनिशिंग बघा. हे सायकल स्टोन मध्ये, ही सायकल आहे, खूप छोटे हे सीझर आहे, छोट्या याच्यामध्ये खूप skill. सुंदर आहेत एकदम बनवले. हे पाइनएपल आहे, हे बनी पॅटर्न आहे. म्हणजे तुम्हाला असं युनिक मिळेल. नॉर्मली आपल्याला ना स्टोन, सिंगल स्टोन वगैरे मिळतात, हे युनिक आहे आणि तुम्ही रेग्युलर यूज केलं तरी पण पॉलिश नाही जाणार. पुन्हा हे असे तुम्हाला ना मीनाकारी वर्क मध्ये साडी पिन्स मिळते. आपण जे साडी पिन्स बघतो ते गोल किंवा स्क्वेअर शेप मध्ये फक्त डायमंड वाले असतात, हे मीनाकारी मध्ये आहेत. पुन्हा हे असे पण मिळते. खूप छान छान पॅटर्न्स तुम्हाला बघायला मिळेल. Flowers किती सुंदर डिझाईन. हो, आणि हे पण 150 ते 250च्या रेंज मध्ये तुम्हाला मिळेल. आणि तुम्हाला हा अजून हा एक आहे ना बॅक क्लिप आहे, म्हणजे केस आंबाडा बनवायचा, त्याला हा बटरफ्लाय येईल आणि मागून ही स्टिक येईल. त्याचं लुक खूप सुंदर दिसतं. कोरियन मध्ये सगळ्यात ट्रेंडिंग हा क्लिप आहे. आता हा जो क्लिप आहे ना, हा कोरियन क्लिप आहे. हा तुम्ही अशा पद्धतीने पोनीटेलला सुद्धा लावू शकता किंवा बनला सुद्धा लावू शकता, आणि हा पण तुम्हाला फक्त 300च्या रेंज मध्ये मिळेल. याच्यामध्ये 2 ते 3 कलर्स अवेलेबल आहेत. हे बिझनेस आहे किंवा मग एक्झिबिशन्स असतात. नमस्कार दादा. नमस्कार मॅडम, तुमचं नाव काय? माझं नाव महेश जोशी आणि आपण आलो लिकाना ड्राय फ्रुट्स या स्टॉलवर. आता आपल्याकडे ड्रायफ्रूटची सगळी व्हरायटी आहे. फुल रेंज आहे मॅडम आपल्याकडे. लाकडी घाण्याच्या तेलापासून गिर गाईचं तूप, बरोबर. त्याच्यानंतर सेंद्रिय गुळ, म्हणजे ज्याला आपण काळं गुळ म्हणतो, अच्छा, हा का? विदाउट हाच विदाउट केमिकल, विदाउट प्रिझर्वेटिव्ह. त्याच्यामध्ये काकवी आणि मळी असते बरं. जी काढलेली नाहीये त्याच्यातली, हा. आणि त्याच्यामध्ये रानभेंडीचा वापर केला जातो बरं. आणि गुडवेलचा वापर होतो. अच्छा. आपण बाजारात जे घेतो त्याच्यामध्ये सल्फर असतं, बरं. जे आपल्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये. बरं. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी आणतो ज्या लोकांच्या तब्येतीसाठी चांगल्या आहेत, चांगलं. जेणेकरून हेल्थ चांगली राहील तर लोकांची वेल्थ चांगली राहील. छान. आपला मोठो तेच आहे. Yes. ठीक आहे. तर त्याच्यावर आपल्याकडे हा एक जॉर्डनचा खजूर आहे, तुम्ही बघू शकता. हा सुपर प्रीमियम जम्बो साईज आहे, साईज पण मोठी आहे याची. सुपर जम्बो साईज आहे, आणि 30 ते 35 ग्रामचं एक फळ आहे. म्हणजे तुम्ही हे आणि त्याच्यावर अक्रोड खाल, जसा हा काश्मीरी अक्रोड आहे, त्याचा कलर तुम्ही बघा, खूप छान. खूप एकदम सुंदर आहे. क्लिअर आहे. आणि तुम्हाला मी अजून दाखवतो, म्हणजे जसं म्हणतात ना नारळात पाणी, ते अच्छा. निसर्गाची देण आहे, तसं अक्रोड मध्ये तेल, हे बघा, हे निसर्गाची देण आहे. एकदम बाहेर येते ते. अरे जबरदस्त आहे बघा ना. हे तर मी हाताने काढले, खाणारे तर दाताने चावून खातात, म्हणजे विचार करा किती तेल निघेल. आणि गोडवा पण खूप असेल. अरे अप्रतिम. पाहिजे तर तुम्ही एक प्रोडक्ट टेस्ट करून बघा, म्हणजे तुम्ही पण कस्टमरला सांगू शकता की काय क्वालिटी. जेवढं तुम्ही चावून खाल ना तेवढं तुम्हाला खोबऱ्यासारखा गोड लागेल खूप सुंदर. आणि Taste खवट छान लागणार. आहे, गोड टेस्ट आहे आणि खरंच तुम्ही म्हणतात तसं ऑइल आहे. येस. तर म्हणजे कसं आहे ना, ज्या गोष्टींसाठी तुम्ही एवढी मेहनत करताय, ज्या लोकांना तुम्ही हे दाखवायचा प्रयत्न करता की तुम्ही कुठे आलात, काय प्रोडक्ट आहेत, तर ते प्रोडक्ट त्या वस्तू त्यापर्यंत पोहोचल्या तर तुमचं पण काम साध्य होतं, आणि त्यांना पण त्या गोष्टी कळतात तुमच्या नेतृत्वाने. आणि चांगली वस्तू त्यांना मिळते. Yes. म्हणजे त्यांना चांगलं म्हणजे सेंद्रिय वगैरे मिळावं Yes. त्या टाईप असतं. म्हणजे ह्या सगळ्या वस्तू कशा आहेत ना मॅडम, सकाळी सकाळी लोक उठून अनोशी पोटी खातात. का खातात? हेल्थसाठी खातात. बरोबर. तर आपण दिवसभर अन्न खात असतो, पण ह्या गोष्टी सकाळीच खातो. ह्याच जर चांगल्या नसतील तर तब्येत कशी चांगली राहील? बरोबर, एकदम बरोबर. म्हणून त्या सगळ्या गोष्टी आम्ही आणतो, आणि तुम्हाला पण का दाखवतो की तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगा तुम्ही किती मेहनत घेताय चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत आणण्यास. बरोबर. Thank हाच you. आमचा पण निर्देश आहे की तुम्ही लोकांना त्या गोष्टी दाखवल्या तर त्यांनी पण त्याचा फायदा घ्यावा, हे आमचं पण मन आहे. आता तुम्ही बघाल आमच्याकडे हा बदाम आहे, हा बघा मॅडम, हा बदाम आता मी काढलाय बघा, हाताला सगळी पावडर लागली आहे, म्हणजे आपल्याकडे अनप्रोसेस्ड आहे. म्हणजे मी तुम्हाला असं पण दाखवीन ना तर पावडर लागेल, कारण आमच्याकडे अनप्रोसेस मिळतं. बरोबर. दुसरं हे बघा, हा बदामाचा तुकडा आहे, तुम्ही हा बघाल ना ह्याच्यात पण पाण्यासारखं तेल निघतं. हे बघा, हे बघा, हे एकदम बघा, बरोबर. हे बघा, खरंच, खरंच. हे बघा. आता तुम्ही हा कण खाऊन बघा, खोबऱ्यासारखा गोड लागेल. कोण बोलला ना बदाम गोड असतो तर मला भेटवा, आम्ही सांगून देतो बदाम गोड निघेल, खूप छान. आणि साल पण दाताला लागत नाही. हो. ती क्वालिटी आमची एकदम टेस्ट एकदम मस्त आहे. गोड. म्हणजे कोण सांगेल ना काजू बदाम गोड असतं तर मला भेटवा, मी तुम्हाला दाखवतो. आमच्याकडे बेदाणा आहे मॅडम, हा बेदाणा खाऊन तर लोक दिवाणी होतात. मार्केटमधल्या बेदाण्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे बघा. आपण बाजारात बेदाणा घेतो ना त्याचे वेगवेगळे कलर असतात, हा एकसारखा कलर दिसेल.
दुसऱ्या बेदाण्यावरती बारीक बारीक डॉट असतात, त्याला म्हणतात सल्फर. हा तुम्हाला मी तोडून दाखवतो. हे बघा, ह्याच्यात रस किती आहे बघा. हा बघा किती रस आहे. आता खाऊन बघा, खाऊन बघा. साखर फेल आहे गोडव्याला त्याच्या. ही क्वालिटी आहे. जेवढे प्रोडक्ट खाल त्याची वेगळीच चव आहे. खूप छान, खरोखर. म्हणजे अशा गोष्टी लोक शोधतात पण लोकांना मिळत नाही. आणि आपण चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय पूर्णपणे चांगली वस्तू चांगली तब्येत. तसंच आपल्याकडे अंजीर आहे मॅडम. आता हा अंजीर मी घेतलाय, त्याची साईज बघा. तो दिसण्यावरून इतका छान दिसतोय. आणि अंजीर मऊ किती आहे ते तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, हा अंजीर आहे. हा बघा, त्यातल्या बिया बघा. हा बघा, जाम सारखा. खाऊन बघा, खाऊन बघा, खाऊन बघा. एकदम मऊ. म्हणजे एवढा मऊ पहिली गोष्ट तर मिळतच नाही. आणि चवेला कसा आहे तो सांगा प्रेक्षकांना, म्हणजे त्यांना कळेल करताना ते काय मिस करतात. इतका टेस्टी आहे, म्हणजे अंजीर टेस्टी आहे, अक्रोड खूप छान आहे, आणि हे पण छान आहे. खजूर खाऊन नाही बघितला तुम्ही? खजूर खाऊन नाही बघितलं मॅडम? नाही का टेस्ट नाही. हा खाऊन बघा. अरे खा मॅडम, तुम्हाला अजून दाखवतो मी खजूर खायचा कसा. नाही नाही, हे बघा, हा खजूर असा खा तुम्ही अक्रोड बरोबर. खाऊन बघा. ही पद्धत असते. अरे मग काय, खायची मेन म्हणजे पद्धत ही. तुमच्या निमित्ताने लोकांना कळेल की खायचं कसं. घ्यायचं तर सगळ्यांनाच माहिती आहे, खायचं कसं ते तुम्ही दाखवा. खूप छान टेस्ट आहे. आणि मी फर्स्ट टाइम असं खायचो की खजूर बरोबर अक्रोड. तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांना इथे बघायला मिळत नाही. का मिळत नाही? कारण कोणाला पडली नाही कोणाच्या तब्येतीची. आम्ही म्हणतो चांगल्या गोष्टी, चांगल्या वस्तू जर लोकांना तुम्ही दाखवलात तर लोक घेतील आणि वापरतील. आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपण ही सकाळी झोपेतनं उठल्याबरोबर अनोशी पोटी खाणारी वस्तू आरोग्यासाठी तर खूपच छान आहे. सगळे प्रोडक्ट खूप छान आहे तुमच्याकडचे. आणि माझं तर याच्यातच पोट भरेल. तसेच आपले सगळे प्रोडक्ट ऑनलाईन आहेत. बरोबर, तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता. हा आपला वेबसाईट आहे आणि हे दोन्ही आपले नंबर आहेत. सगळे प्रोडक्ट फ्री होम डिलिव्हरी आहेत. तुम्ही सगळे प्रोडक्ट ऑनलाईन मागवू शकता आणि आज ऑर्डर दिली तर नेक्स्ट डे डिलिव्हरी मिळून जाते. खरोखर दादांनी सांगितल्याप्रमाणे सगळे प्रोडक्ट एकदम छान आहे. आणि तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करून दादांकडून ऑर्डर करू शकता आणि तुमचे प्रोडक्ट घरपोच तुम्हाला मिळतील. थँक्यू मॅडम, धन्यवाद. दादा आपल्याकडे कोणते प्रोडक्ट्स आहेत? सगळे क्लिनिंगचे आयटम आहेत, घरगुती लागणारे. जसं हा मॅजिक टॉवेल आहे. बरं. किचनच्या ओटावरती असं पाणी, तेल, ऑइल वगैरे, धूळ, माती, डस्ट, कचरा जिथे पडतं बघा, या टॉवेलला फक्त ठेवायचं आहे. हलक्यात न उचला. पूर्णपणे तेल, ऑइल, धूळ, माती, डस्ट, कचरा, पाणी याच्यामध्ये ऑब्झर्व करतो. याचं लाईफ आहे 2 ते 2.5 वर्ष एका टॉवेलचं. जसं मार्केटला घेत आहे 150 रुपीजचा सिंगल विकतात, इथे 120 ला एक आहे, 200 रुपयाला तुम्हाला 2 आहे. ती फरशी पुसायला हा पाण्यामध्ये बकेटमध्ये टाकायचं आहे. बकेटची गरज लागत नाही, नळाखाली धरायचं. याला मागे पुढे केलं की हा ड्राय होत आहे, म्हणजे हाताने पिळायची गरज नाही. जसं घरामध्ये तुमच्या भिंत पुसायला स्लायडिंगच्या काचा आहेत, कपाटाच्या आरशे, बाथरूमच्या टाईल्स, ऑल पर्पजला याचा वापर आहे. हा 360 अँगलला मॉप फिरत जाणार. टाईल्स पुसायला, भिंत पुसायला सुंदर प्रकारे याचा वापर आहे. बकेटमध्ये टाकल्यानंतर या प्रकारे याला पिळलं गेलं. त्याची मार्केट प्राइस आहे 650 रुपयाला. सिंगल तुम्हाला एक रिफिल मिळते. इथे 450 रुपयाला तुम्हाला अशा 2 रिफिल त्याच्यावरती फ्री आहेत. याचा वापर आहे, मल्टी यूज आहे, वॉशेबल आहे, लाईट वेट, वजनाला हलकं. फॅन पुसताना त्याला फोल्ड करा, फॅनच्या वरून साफ करा, खालून साफ करा, जळमट काढा, जाळे काढायला सुंदर. हा वेट आणि ड्राय, ओला आणि सुका दोन्ही प्रकारे याचा वापर केला जातो. मल्टी यूज आहे. गाडीमध्ये, कारमध्ये याचा छान प्रकारे याचा वापर आहे. जे डोरमॅट्स आहेत बाथरूमच्या बाहेर ठेवायला, पाय पुसायला सुंदर यूज आहेत. पाणी छान प्रकारे पकडतं, स्लिप होत नाही, घसरत नाही. अँटी स्किड मॅट बोलतात. सीलर आहे, जसं ऑइल थैली, प्लास्टिक थैल्या पॅक करण्यासाठी छान यूज होतं याचं. याचा दोन्ही प्रकारे याचा वापर आहे. मागचं जे बटन दिले तुम्हाला ते थैली कटिंग करणार आहे. या प्रकारे थैली आपण ओपन केली, या बटनला जसं ऑन केलं तर लाईट चालू केलं. इकडे 2 सेकंड पुढचं बटन दाबायचं आहे. दुधाची थैली, ऑइल थैली, प्लास्टिकच्या थैल्या, वेपरचे पॅकेट्स, खाऊचे पॅकेट्स, चिप्स पॅकेट या प्रकारे आपण लॉक केले. सील झालं. याला USB-चं चार्जर दिलेलं आपण C टाईपचं. 1 तास चार्ज करायचं, 12 तास चालतं. USB-चं लायटर आहे. जसं मेणबत्ती लागते, दिवे लागतात, कापूर जळा, कापसाची वात, मेणाची वात, पंती लावायला सुंदर प्रकाराचा वापर आहे. येस, USB चार्जर आहे. 1 तास चार्ज करायचं, 3 महिने चालणार. दिवाळीला पंत्या लावतो, 25 पंत्या एका सेकंदामध्ये लावल्या जाणार. तसंच हे ड्रायफ्रूट कटर एक बघा आयटम आहे. जसं घरामध्ये काजू, बदाम, शेंगदाणे वगैरे याच्यामध्ये टाकायचे. त्याच्या मागे तुम्हाला एक स्टिक दिलेलं आहे. मागे पुढे केलं तर पातळ स्लाइस पडणार, थोडंसं मागे घेतलं की जाड स्लाइस येणार. जसं घरामध्ये काजू, बदाम, शेंगदाणे टाकायचे आतमध्ये, वरून याला खाली चालवलं छान प्रकारे असे स्लाइस खाली पडत जातात. सुंदर प्रकार.
खूप छान. येस, ड्रायफ्रूटला पण वापरला जाणार आणि सलाडला पण वापरणार. किचनचे सिंक जाळे आहे, स्क्रबर आहेत भांडी घासायला, आईस रोलर आहेत. हा एक प्रकार छान आहे बघा, नवीन आलाय. जस्ट त्याला ओपन करायचं, त्याच्यामध्ये कपड्याचा साबण ठेवायचा आहे. साबण ठेवल्यानंतर वरच राहणार आहे, ते खाली राहत नाही. साबण ठेवलं त्याला बंद करायचंय, 2 थेंब स्टार्टिंगला पाणी टाकायचंय. साबण आतमध्ये ओलं झालं की डायरेक्ट कपड्याला वापरता येणार. म्हणजे कपड्याला साबण पण लागतं आणि ब्रश पण लागतं, दोन्ही प्रकारचा वापर आहे. जसं ट्रॅव्हलिंग सोप आहे, बाहेर कुठे गेला तर साबण घेऊन जायला सुंदर यूज आहे. ओपन करायचं याला, सोप आतमध्ये ठेवायचं आहे. बाहेर वन डे पिकनिकला बाहेर जातो आपण ट्रॅव्हलिंगला, तर डायरेक्ट बाहेर घ्यायचं. पण आपण त्यात ठेवू शकतो. सुंदर प्रकारे पाणी लीक होत नाही, बाहेर पडत नाही, वेस्टेज जात नाही. मस्किटोच्या जाळ्या साफ करायला ब्रश येतं. त्याला पाण्यामध्ये ओलं करायचं. ओलं केलं तर मस्किटोच्या नेटला फिरवायचं आहे. म्हणजे धूळ माती डस्ट कचरा, मच्छरांच्या जाळ्यांचा नेट आहे, याच्यामध्ये धूळ कचरा. त्याच्या बॅक साईडला जर डस्ट काढलं छोटस, तर डस्टबिन वर जाऊन या प्रकारे साफ करायचं आहे, स्वच्छ होतं. पुन्हा याला लावून द्यायचं. याच्या बॅक साईडला छोटस ब्रश असतं, तो काढला तर घरामध्ये बेसिनचे टाईल्सचे कॉर्नर घासता येतात, सिंक बेसिनला. याचा दुसरा यूज असा आहे, शॅम्पू लिक्विड सोप याच्यावरती अप्लाय करायचं. स्लायडिंगच्या घरामध्ये काचा आहेत, विंडोच्या ग्लासेस आहेत, कार ग्लासेस आहेत. साबण लावून घ्यायचं. बॅक साईडला वायपर दिले, वायपरने याला क्लीन करायचं, पूर्ण ड्राय करतं. येस, पुन्हा तुम्हाला कपडा, पेपर, क्लॉथ लावायची गरज नाही. विंडो ग्लासेस, कार ग्लासेस, गाडीची बॉडी, फ्रीजची बॉडी, बाथरूमच्या टाईल्स करायला सुंदर याचा वापर आहे. कपड्याने काय होतं, स्टेन. ये आपका नाम क्या है? रवि है मैम मेरा नाम। अच्छा, तो आप कुछ बता सकते हैं पेंटिंग? मैम ये कैनवास पेंटिंग है, स्पार्क लेमिनेशन है और पूरा वॉशेबल है, पानी से गीले कपड़े से साफ कर सकते हैं, खराब नहीं होगा। धो सकते हैं, धो सकते हैं। देखो वैसे बहुत सुंदर है। वो 500 का है मैम। 500 का? उसमें देखो ऐसा 3 पीस का सेट भी है, ऐसा 3 पीस ये है। कैसा है 3 पीस? ये 1350 का 3 पीस आएगा मैम। अच्छा, इसमें छोटी इसमें छोटी साइज चाहिए तो ये वाला साइज आएगा 800। ये 3 का 800 में 3। और ये हॉर्स वाला? ये 2500 वाला है मैम, 2500 का। उसमें बड़ा चाहिए तो ये वाला है 3500। शिवाजी महाराज का है, नेचुरल सीनरी वगैरह है, राधे कृष्ण का है, गणपति में है। देखो फिर ऐसा 5D में और उसका चाहिए तो 5D वाला भी है। देखो 5D है? हाँ, ऐसा लग रहा है बाहर ही आ रहे घोड़े। 5D है, विदाउट ग्लास है और पूरा वॉशेबल है। ये भी ग्लास नहीं है, देखो इसको, ग्लास नहीं है? ग्लास नहीं है मैम। इसमें भी आपको बहुत सारे डिजाइन मिल जाएंगे। घोड़े में है, बुद्धा का है, राधे कृष्ण। वो भी स्टोन वाला नहीं, वो 5D है मैम। देखो आप जिस अच्छा, और कछुआ वो भी बाहर आ रहा है ऐसा लग रहा है। ये देखो आप जिस तरफ देखिए ना, आपकी तरफ देखिए उस टाइप का है मैम 5D में। फिर बड़े साइज में चाहिए तो बड़ा साइज, देखो सबसे बड़ा साइज ये वाला है मैम, 4500 का है। वो आईडी में नहीं है क्या? हैं? वो नहीं आईडी में? नो 5D नहीं है मैम, वो कैनवास के ऊपर ही आएगा मैम। कैनवास पे आएगा। उसमें भी आपको नेचर सीनरी, राधे कृष्ण, राज्याभिषेक सब मिल जाएगा मैम। और ये गणेश जी का? वो 800 का है मैम। 800। ये कहाँ से है आप? मैं गुजरात से हूँ, गुजरात जामनगर। अच्छा। और ये पापड़ है आपके पास? मध्ये पण ऑप्शन आहे, बाजरीचं आहे, रागीचं आहे, मिक्स डाळीचं आहे. हे तीन हेल्थ मध्ये आपण हेल्दी मध्ये आहेत. हे 3 आयटम, सगळे आयटम आपण मायक्रोवेव्ह मध्ये करू शकतो. आणि सगळ्या गोष्टी इकडे पापड आहे, पोंगा पांडी, ते साबुदाण्याचं आहे ना, बटाट्याचं आहे, हे उडदाचं पापड आहे. उडदाचं पापड मग हे पॅकिंग मध्ये आहे का तुमच्याकडे? बघू मला कसं पॅकिंग कसं आहे. प्राइस 400 ग्रॅम. आणि हे साबुदाण्याचे पापड, हा दाखवा, अर्धा किलो 200 रुपये. आणि हा बारीक साबुदाणा आहे का? बारीक साबुदाणा. बरं. छान, एकदम सॉफ्ट आहे. आणि ते उपासाचे कसं का पुढे?
उपवासाला चालतंय रताळा आणि साबुदाणा. पाणीपुरी पण आहे. अच्छा, असं पापडीसारखं पॅकेट आहे पूर्ण आणि हे तळल्यानंतर पाणीपुरी तयार होते आणि छान मोठी पुरी तयार झाली. पाणीपुरी सुद्धा आहे आणि पाणीपुरी ही आपण घरच्या घरी तळू शकतो कारण बाहेरची पाणीपुरी आपल्याला माहित नाही की कोणत्या ऑइलमध्ये तळलेली आहे. तर आपण ही घरी तळू शकतो, रोस्ट करू शकतो. मायक्रोवेव मध्ये पण ही पाणीपुरी अशीची अशी तयार होते. नमस्ते भैया. नमस्ते हमने आपकी कारागिरी देखी, ये बहुत अच्छा है जो जी, जी। बना है, झूला है, सोफा है. जी, तो आप ये थोड़ा- हमारा मलाड से मैन्युफैक्चरिंग है मुंबई से लोकल ओके और हम ज्यादा फोल्डिंग्स और टीकुड में बनाते हैं। ओके यानी या कम जगह लगेगी. हाँ, देखो हमारे पास ये फोल्डिंग स्टडी टेबल है, इसमें चेयर भी है हाँ हाँ. प्लस इसमें स्टोरेज भी है। 2 ड्रॉवर्स आएंगे अच्छा है. और एक इधर से नीचे से शेल्फ आएगा। इधर भी कबर्ड है. हाँ, ये आप फोल्ड करके कहीं भी रख सकते हैं जहाँ पे अपने को रखना है, तो बहुत ही कम जगह लेता है और ये टेबल भी फोल्ड हो जाता है पूरा वाव. अभी जगह का भी प्रॉब्लम है. पूरा इतनी एकदम जगह पूरा में पूरा 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 काम जगह हो से। गया. और ये मूविंग भी है, कहीं भी मूव कर सकते हैं आप इसको, नीचे से इसमें व्हील लगा हुआ है। जी, कहीं भी मूव कर सकते हैं। ये हमारे पास डाइनिंग टेबल एकदम कम्पैक्ट, एकदम 4 से 6 इंच की जगह में आप कहीं भी रख सकते हैं इसको। पूरा फोल्डिंग है. पूरा फोल्डिंग है, आपको जब चाहिए आप इसको एक्सटेंड कर सकते हैं। ये देखो, एक साइड भी यूज कर एक साइड भी यूज कर सकते हो और दोनों साइड भी यूज कर सकते हो। बहुत अच्छा है. और इसका ये भी अच्छा है. ये finishing पूरा भी. टीक वुड में 100% टीक है, लाइफ टाइम लकड़ी की वारंटी है। और कपड़े से पोंछ हाँ सकते बिल्कुल बिल्कुल, आप अपने हाथ से भी साफ कर सकते हैं, मेंटेनेंस फ्री है एकदम। ये फोल्डिंग चेयर भी है अपने पास, हैं. ये भी फोल्डर है. ये भी फोल्ड हो रही है। ये झूला है अपने पास पूरा, ये ब्रास का वर्क किया हुआ है जोधपुरी पैटर्न में। हाँ. ये पूरा ब्रास से खड़े हैं बहुत 9 अच्छा वर्क जी। है ये. ये 500 kg कैपेसिटी है पूरा इसका। अच्छा. ये रिवॉल्विंग चेयर है, 360 मूविंग है। पूरा आपने यूनिक ही हाँ बनाया जी है जी। सब. ये देखो ये बेबी डाइनिंग सेट है, 150 kg कैपेसिटी एक चेयर को, कहीं भी फोल्ड करके आप पिकनिक पे जा रहे हो लेके जाओ साथ में पिकनिक मनाने के लिए। ये ये भी स्टडी बनाया है आपने. हाँ मजबूत है और एकदम लाइट वेट में, पूरा फोल्ड हो जाता है। मतलब गाड़ी में डाल के आप कहीं भी लेके जाना चाहो ले जा सकते हो। आपने उसकी तरफ ध्यान दिया है कि कम जगह में. जी जी बिल्कुल बिल्कुल। ये देखो पूरा 4 चेयर की डाइनिंग सेट है, ये पूरा एक्सटेंड होता है, इसमें व्हील भी लगा है, कहीं भी मूव कर सकते हो। ये देखो दोनों साइड से एक्सटेंड हो जाता है और ये फोल्ड भी होता है, इधर से भी फोल्ड हो जाता है और यहाँ से भी फोल्ड होता है। और ये चेयर फोल्ड होके इसके अंदर जाती है, पूरा फुल स्पेस सेविंग। चेयर भी अंदर जा रही चेयर है. भी 4 चेयर इसके अंदर जाती है, 4 चेयर का जगह है इसमें। बहुत अच्छा है. ठीक है, हमारे पास देखो लेडर चेयर भी है, देखो सीढ़ी भी बन जाती है।